नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला अर्णव असा गप्पचूप खुर्चीवर बसलाय, पण तो कुठल्या तरी विचारात आहे. टेन्शन मात्र त्याच्या डोक्यावर साफ दिसतंय आणि त्याला आठवतंय की ईश्वरी त्याला कशी म्हणालेली असते फोनवर की सकाळी सकाळी तुम्हाला माझ्यावर चिडल्याशिवाय तुमचा दिवसच सुरू होत नाही ना. तुमची ही हँडओव्हरची पद्धत मला माहिती नव्हती आणि हे तुम्ही नीटही सांगू शकला असतात सर. तर अर्णव चिडून म्हणतो, नाही नीट सांगतायत मला. तर ईश्वरी म्हणते, इंग्लिशमध्ये बोलून माझं तोंड बंद करू नका वगैरे, जाऊ दे मला ना बोलायचंच नाही तुमच्याशी वगैरे असं म्हटलेलं सगळं आठवतंय. आणि मग अर्णव म्हणतो स्वतःच्या मनात, मिस इंदोरला मलाच काही फरक पडला नाही आहे इंदोरला आणि ती नॉर्मल आहे. तोपर्यंत आकाश आला आहे तिकडे आणि तो म्हणतोय दादा समर कलेक्शनचं कॅटलॉग दाखवायचं होतं. तर अर्णव तिच्याकडे बघायच्या आधीच म्हणतो की ठेव मी बघेन नंतर, आणि आजच्या आपल्या मीटिंगबद्दल डिस्कस असं आकाश म्हणत असतो. तर अर्णव म्हणतो, आकाश प्लीज गिव मी सम टाईम, मी प्रेझेंटेशन तयार करतो वगैरे असं. आकाश म्हणतो, नाही दादा तू प्रेझेंटेशनचा विषय नाही करत आहेस, तू म्हणजे तू सकाळपासून रेस्टलेस वाटतोयस, घरी जाऊन आराम करतोस का. तर अर्णव चिडून म्हणतो त्याला, आजारी नाही आहे मी असं म्हणतो आकाशकडे बघून, ओरडतो. आणि आकाश आता काय बोलायचं त्याला कळत नाही आहे, तो बिचारा समजायला गेलेला असतो पण हा ओरडतोय. आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो त्याला की मला काही झालेलं नाही आहे, आय एम ऑल राईट असं म्हणून ओरडून सांगतोय. तर आकाश म्हणतो, दादा चिल, अरे हे बघ रिलॅक्स हो, मी जस्ट विचारलं तुला, असं लगेच तू चिडू नकोस. मग म्हणतो, दादा ऑनेस्टली स्पीकिंग मी जे नोटीस करतोय ते मी तुला सांगतोय, मला मनापासून एक गोष्ट वाटते की तू एक्सेप्ट कर किंवा करू नकोस असं म्हणून तो बोलत असतो आकाश. आणि म्हणतो प्लीज हॉनेस्ट राहा स्वतःबद्दल आणि मला सांग असं म्हणतो तो. पण अर्णव म्हणतो, आकाश मला आता तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे सो प्लीज. तर आकाश म्हणतो, तुला माझा प्रश्न माहिती आहे तर म्हणजे असं विचारल्यानंतर आता आकाश म्हणतो, तू उत्तर का देत नाही आहेस असं विचारतो तो. तू ईश्वरीला मिस करतोयस का असं डायरेक्ट आता आकाशने अर्णवला विचारले. प्रेक्षकांनो काय असेल अर्णवचं उत्तर. प्रेक्षकांनो अर्णव 2 मिनटं काहीच बोलत नाही आणि इथून पुढे मजा आहे. परत अर्णवला आकाश सारखं विचारतो, हो की नाही काय ते सांग. आणि मग अर्णव म्हणतो, मी का मिस करेन तिला असं विचारतो बरं का. आणि मग मागे वळून बघतो आणि याचं उत्तर एवढं डिफिकल्ट असं म्हणून बोलायला जाणार तोपर्यंत त्याचं लक्ष ना टेबल खाली जातं बरं का प्रेक्षकांनो. आणि टेबल खाली कोण बसलं असेल तुम्हाला काय वाटतं. तर प्रेक्षकांनो टेबल खाली त्याला ना ईश्वरी बसलेली दिसते आणि ईश्वरी त्याला खालून विचारते असं त्याला वाटतंय की ईश्वरी त्याच्याशी बोलते आणि म्हणते, बोला ना, द्या उत्तर सर, बोला बोला सर असं म्हणून ती खालनं म्हणते ईश्वरी. आणि मग अर्णवना खाली टेबलच्या इथे खाली वागतो अक्षरशः आणि बोलायला चालू करतो ईश्वरीशी. तो काय बोलतोय बघा, सतत माझ्यावर ओरडत असता तुम्ही असं ईश्वरी बोलायला चालू करते आणि म्हणते, मी काहीही केलं कसंही काम केलं तरी ते तुम्हाला आवडत नाही, ते तुम्हाला पटत नाही, सारखे तुम्ही वैतागलेले असता आणि तरीसुद्धा मिस करता तुम्ही मला असा प्रश्न आता ईश्वरीने स्वतः विचारला आहे बरं का अर्णवला. आणि मग अर्णव कसं की नाही बघत राहतो आणि ईश्वरीसुद्धा एकटक बघत राहते त्याच्याकडे. ईश्वरी पुढे म्हणते, सर खरं सांगायचं तर आपल्यात साधी मैत्रीसुद्धा असू शकत नाही, कारण तुम्ही उत्तर ध्रुव आहात आणि मी दक्षिण ध्रुव आहे आणि आकाशला कळत नाही की याचं काय चाललं आहे. आकाश असा वेगळ्या नजरेनं बघतोय. ईश्वरी पुढे सांगत असते की आपल्या नात्याची खासियत काय आहे माहिती आहे, भांडण भांडण आणि फक्त जोरदार भांडण. हे ऐकल्यानंतर बिचाऱ्या अर्णवला आणि खरंच शॉक बसतोय बरं का, वाईट वाटतंय त्याला. ईश्वरी म्हणते, भांडण हे जर का नात्याला नाव देता येत असतं ना तर आपल्या नात्याला हेच नाव फिट बसलं असतं. बरोबर बोलले ना मी सर असं विचारते ईश्वरी अर्णवला. आणि अर्णवना तोंड तिकडे बाजूला करतो आणि आपल्याच विचारात तो हरवलाय. आणि ईश्वरी परत म्हणते त्याला, बोला ना सर तुम्ही, बोला ना, द्या ना उत्तर असं म्हणून सारखं त्याला म्हणजे बोलायला भाग पाडत असते. आणि आता अर्णव काय म्हणतो बघा तिला आणि म्हणतो, मिस इंदोर. तर प्रेक्षकांनो ईश्वरी असं म्हणते तिथे. आणि मग आता आकाश म्हणतो, दादा अरे तू काय बघतोयस टेबला खाली असं म्हणून. आणि मग मिस इंदोरला असं म्हणून अर्णव सांगतो. आणि मग आकाश म्हणतो काय. आणि मग आकाशसुद्धा टेबलच्या खाली तिथे वाकून बघतो तर प्रेक्षकांनो तिथे कोणी नाही आहे. बिचाऱ्या अर्णवला भास झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आकाश विचारतो कुठे आहे, तर अर्णव ही काय असं म्हणतो. आणि मग त्याला कळतं की आपण म्हणजे भास झाला आपल्याला आणि ती तिथे नाहीच आहे असं म्हटल्यानंतर अर्णव आता उठून उभा राहतो आणि आता कळत नाही आकाश समोर त्याचा पचका झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि मग आकाशसुद्धा उठतो आणि मग आता काय म्हणतो बघा आकाश अर्णवला, दादा हे सगळं काय आहे माहिती आहे का असं विचारतो. तर आकाशला बोलू न देता अर्णव म्हणतो, आकाश प्लीज मला या टॉपिकवर बोलायचं नाही आहे, संपला या टॉपिक, इज इट क्लिअर नाऊ असं ओरडून विचारतो. पण आकाश शेवटी आकाशाचा आहे आणि तो म्हणतो, तू ईश्वरीला मिस करतोयस ना असं उत्तर परत प्रश्न विचारतो. आणि आता अर्णव त्याच्याकडे ना चिडून बघतो, त्यामुळे आकाश गप्प मान खाली घालतो आणि तिकडनं निघून जातो. प्रेक्षकांना आकाश किती ओरडा सहन करतोय, खरं त्याची पापड बेलतोय. आता खरं काय होणार, अर्णव मान्य करेल का ईश्वरीला तो मिस करतोय ते. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का.
आणि आकाश निघून गेल्यानंतर अर्णव म्हणतो भांडण हे एकच रिलेशनशिप आमच्यात असू शकतं असं म्हणतो. जे ईश्वरीनं त्याला बोलून दाखवलं आहे तेच तो इथे म्हणतो आहे. आता पुढे काय होणार तर आता बघूया. शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा एपिसोड. तर इथे की नाही हा राकेश ना काहीतरी काम करतो. आता ईश्वरी आले त्याला हाक मारायला, दाराच्या आडून हाक मारते, राकेशजी असं म्हणून हाक मारते. तर राकेश आता या वगैरे आत म्हणतो, ईश्वरीजी या आत या असं म्हणून तिला आत घेतो, बसा ना. तर ईश्वरी म्हणते नाही ठीक आहे, मी ठीक आहे असं म्हणते. मी काय म्हणत होते राकेशजी. तर राकेश म्हणतो हां. तर ईश्वरी म्हणते तुम्हाला वेळ असेल तर आपण शलाका ताईंच्या नवऱ्याला शोधायचे प्रयत्न सुरू करायचे का. आणि मग नाही म्हणजे कसं आहे सध्या मलाही वेळ आहे म्हणून म्हटलं मी. तर लगेच राकेश म्हणतो की हो चालेल ना, शोधू ना आपण त्यांना. नाही म्हणजे ते काम तर आपल्याला करायचंच आहे, लक्षात आहे माझ्या असं म्हणून. आणि मग पुढे नंतर राकेशजी असं ईश्वरी म्हणते की का माहिती नाही पण ना मला शलाका ताईंचं असं इथून निघून जाणं, अचानकपणे निघून जाणं मला कुठेतरी अजीब वाटतंय हो असं म्हणते. आणि मग राकेशला संशय येतो आणि तो म्हणतो का हो तुम्हाला असं का वाटतंय. तर ईश्वरी म्हणते इथून जाताना केला तेवढाच, त्याच्यापुढे एकही मेसेज किंवा फोन त्यांनी केलाच नाही आहे असं म्हणून सांगितल्यानंतर राकेशला आपली चूक कळते बघा काय झाले ती. आणि मग राकेश म्हणतो अहो करतील त्या ईश्वरीजी, रेंज नसेल त्याला आणि इथे आपण त्यांच्या नवऱ्यापर्यंत पोचूच की ना लवकरात लवकर असं म्हणून तो सांगतो. आणि म्हणतो बरं मला सांगा तुम्ही नोकरी कशी काय सोडली. तर ईश्वरी म्हणते की सोडली मी नोकरी, तसंही मला माझं म्हणजे फार दिवस नोकरी करायचीच नव्हती असं म्हणून सांगते. तर राकेश अच्छा म्हणतो. आणि मग आता काय दुसरी नोकरी काय जाणार परत इंदोरला. तर ईश्वरी म्हणते अजून काही ठरलं नाही आहे, आई येते उद्या, बघू मग काय म्हणते ती आई. आणि मग अरे वा आई येत आहेत काय, क्या बात आहे असं म्हणून. पण म्हणजे असं कशासाठी येत आहेत त्या अचानक असं राकेश विचारतो. तर ईश्वरी म्हणते असं काही खास कारण नाही, पण मला आणि नमुताईला ना खूप आठवण येत होती आईबाबांची. बाबांना कामामुळे जमत नाही आहे, पण आत्याने आईला ना आग्रह करून इथे बोलवून घेतलं असं म्हणून सांगते. आणि मग राकेश असतो आत्याने बोलवून घेतले का, वा 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 छान आहे असं म्हणतो. आणि किती वाजता येणार आहेत तुमच्या आई. तर ईश्वरी सांगते की संध्याकाळपर्यंत पोहोचेल तिची बस. म्हणजे कसं आहे त्या लक्झरी बसेस येतात ना हायवेच्या बसवर थांबतात, तिथे बस स्टॉपवर थांबतात, तिथेच उतरणार आहे. तर राकेश म्हणतो अच्छा हो का, बरं मग ठीक आहे मी जातो त्यांना आणायला असं सांगतो राकेश. तर ईश्वरी म्हणते नाही ठीक आहे मी जाईन त्यांना आणायला. तर राकेश म्हणतो अहो असं काय करतं ईश्वरीजी, तुम्ही इथे थांबून ना त्यांच्या स्वागताची तयारी करा, मी जाऊन आणतो त्यांना असं म्हणून सांगतो तो. आणि तसंही मी ओळखतोच त्यांना, त्यामुळे काही तोही प्रश्न नाही आहे, जातो मी. तर ईश्वरी त्यांना म्हणतो असेल नाही मला जायचं होतं आईला आणायला. तर राकेश म्हणतो ईश्वरीजी मी म्हणतोय ना मी जातो, ऐका ना माझं एक मिनिट, तुम्ही मला काय परका वगैरे समजताय का. तर आता ईश्वरी म्हणते नाही असं काही नाही आहे परका वगैरे. तर राकेश म्हणतो नाही ना समजत, अहो मग जाऊ द्या ना मला त्यांना आणायला. तर ईश्वरी म्हणते ठीक आहे मी बरं तुम्ही जा असं म्हणून सांगते. आणि मग मी येऊ का विचारते. तर राकेश म्हणतो की या गुड नाईट असं म्हणून मग ती गुड नाईट म्हणून तिकडनं बाहेर पडते बरं का प्रेक्षकांनो. ती गेल्यानंतर राकेश म्हणतो की भावी सासूबाई येत आहेत, म्हणजे गोष्टी हळूहळू पुढे सरकत आहेत राकेशजी, आता तुम्ही जे बढिया आहे असं म्हणतो तो. प्रेक्षकांना अर्णव इकडे ऑफिसवर ओरडतोय सगळ्यांवर आणि फोनवर सांगतोय तो मीच सांगितलं होतं ते नाव ठेवायला, पण आता मीच सांगतोय ना ते कॅन्सल करायला, तर कॅन्सल इट, तुम्हाला जे हवं आहे ते ठेवा, पण ॲट एनी कॉस्ट आपल्या समर कलेक्शनचं नाव धूप छाव नसेल असं म्हणून तो सांगतो. आणि ऑल राईट डोंट आस्क मी अगेन असं म्हणतो तो इथे. आणि असं चिडून असा उभं बसलाय, कारण धूप छाव हे नाव त्याने ईश्वरीच्यावरून ठेवलं होतं ना, पण आता ईश्वरीच नाही आहे त्यामुळे त्याने ते नाव पण कॅन्सल करायला सांगितलं. आणि तो आपल्याच विचारात आहे, जोरात तो असा पेपरवेट इथे आपटतो. आणि आता प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये एंट्री कुणाची झाली तुम्हाला काय वाटतं. तर तिथे आता लावण्य आलेली आहे. आज थोडा स्ट्रेस वाटतोय असं म्हणून लावण्य बोलायला चालू करते. आता या अर्णवला नाईलाजाने बोलायला लागते तिच्याशी. लावण्याला पुढे कॉफीचा मग ठेवते आणि आता अर्णवचं डोकं अजूनही फिरतं बघा. तो काय म्हणतो लावण्याला, ही पिऊन कॉफी आणू शकला असताना तू का कॉफी घेऊन आलीस असं तो सरळ विचारतो. आणि ही पिऊन ऑफिसमध्ये तुला कामं कमी आहेत तर त्यात सांग मला, अजून कामी देऊ शकतो तुला, आणि पिऊनचीच कामं करायची असतील तर तू आजपासून प्रिंटआउट पण तूच काढून देत जा, कळलं तुला असं म्हणून तो लावण्यावर ओरडतोय. लावण्याला काही शब्द बोलू देत नाही, कारण तो लावण्या मीटिंगबद्दल काहीतरी बोलणार असते, पण तो चिडतो. आता लावण्य आपला राग असा शांत करते, गिळते स्वतःला आणि म्हणजे राग गिळते तो. आणि मग ती अशी अर्णवच्या जवळ येते पुढे समोरून. आणि मग ती म्हणते मी फक्त तुझी कलिग नाही आहे AR, मी तुझी बियॉन्ड दॅट, मी तुझा आणि आपल्यात एक पर्सनल रिलेशनशिप आहे असं म्हणून ती सांगते. म्हणूनच मी स्वतः कॉफी घेऊन आले तुझ्यासाठी वगैरे असं म्हणते. आणि मग म्हणते ऑफिसमध्ये मी जे काही करते किंवा ते फक्त एक कलिग म्हणून नाही करत आहे, इतकी वर्ष ओळखतो आपण एकमेकांना आणि एक फ्रेंड म्हणून मला तुझी काळजी वाटूच शकते राईट.
आणि मग आरडव लगेच स्वतःला शांत करतो, म्हणतो ऑल राईट असं म्हणतो आणि एनिथिंग एल्स, आणि काही नसेल तर जा म्हणून सांगेपर्यंत लावण्या म्हणते आहे आहे असं म्हणते. मगाशी झाले मीटिंगचे मिनिट्स असं म्हणतं, तर मीटिंगचा कागद तो ठेवतो, लावण्याकडनं घेतो आणि डायरेक्ट सही करतो त्याच्यावर. तर लावण्या विचारते हे काय करतोयस तू, अरे तू साईन केलीस यावर, अरे हा कुठला गॉड, अरे व्हॉट्स रॉंग विथ यू असं म्हणते, हे काही ऑर्डर किंवा चेक नाही आहे तर तू साईन का केलीस याच्यावर. आणि मग त्याला कळतं की आपण काय केलं आहे ते, कारण ते नुसते मिनिट्स असतात ते वाचायचे असतात. तर तो परत रागाने असे पेपर ओढतो आणि फेकतो असे बाजूला असं करतो आणि पेन पण असं मोडून टाकतो बरं का, असं जोरात असं एकदम धरतो आणि फेकतो. त्याला मोडता पण येत नाही, एवढा त्याला राग आलेला आहे. आणि लावण्याला कळत नाही की आता त्याचं काय करू. मग लावण्यासुद्धा काय करते बघा प्रेक्षकांनो, 2 मिनटं बघते इकडे तिकडे आणि त्याच्या समोरचा ना पाण्याचा ग्लास घेते. आता पाण्याचा ग्लास घेऊन सरळ असा की नाही फेकून टाकते, ठाडकन म्हणजे उचलते आणि आपटते त्या फरशीवर. आणि इकडे आर्णवचा असं रागराग होतोय की नाही, मग तो पाण्याचा ग्लास तो उचललेला असतो तो त्याच्या आवाजाने ना आर्णव भानावर येतो. तोपर्यंत आर्णव प्रेक्षकांनो अजिबात तिथे भानावर नाही आहे, त्याला काय होतंय त्याला कळतच नाही, असं चाललंय त्याची अवस्था. आणि त्या पाण्याच्या ग्लासकडे एकदा तो बघतो आणि एकदा लावण्याकडे बघतो, असं सगळं चाललंय. आणि लावण्या पण आता तितक्याच रागाने आर्णवकडे बघते आणि पुढे काय म्हणते बघा लावण्या प्रेक्षकांनो, काय होईल लावण्या सक्सेसफुल होईल का त्याच्या मनातून ईश्वरीला बाहेर काढायला. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी कपाट आवरते आणि म्हणते इशू आवर पटकन, कपाट आहे का गोडाऊन, आईच्या आधी आवरायला पाहिजे, नाहीतर आई म्हणेल केवढा पसारा. प्रेक्षकांनो तुमचं पण असंच होतं ना, आई पसारा बघून ओरडते ना, ते कमेंटमध्ये सांगा. मला तर ओरडायची आई. आणि मग ईश्वरी सगळ्या बेडवरनं घेऊन उतरत असते, तोपर्यंत तिच्या हातातनं कागद पडतात. तोपर्यंत नम्रता येते तिथे आणि म्हणते इशू काय सगळा गोंधळ घालून ठेवतेस आणि हे काय आहे सगळं असं विचारते. ही कसली चित्र काढून ठेवलीस तू असं म्हणते. आणि मग ते डिझाईन बघते, सगळे ते किती छान डिझाईन केलेले आहेत. मग ईश्वरी म्हणते ताई अगं मला वाटलं होतं की माहिती नाही अजून किती दिवस मला सात्विक फॅशन्समध्ये काम करावं लागेल, म्हणून म्हटलं की निदान आपण काही गोष्टी शिकून घ्याव्यात. आणि म्हणून ना मी माझ्या पद्धतीने कॉस्ट्यूम डिझाईन शिकायचा प्रयत्न केला होता. तर नम्रता म्हणते म्हणजे तुला आवडत होतं हे काम. तर ईश्वरी म्हणते ताई अगं कपडे डिझाईन करायला कुणाला आवडत नाही, कुठल्या मुलीला आवडणार नाही सांग ना. आपण नाही का इंदोरच्या आपल्या टेलर भैयाला आपल्या कुर्त्यांचे डिझाईन सांगायचो, तसंच आहे ते असं म्हणून सांगते. आणि मग डिझाईन बघत असते तर डिझाईन खरंच चांगले आहेत. तर नम्रता म्हणते इशू अगं तू अर्णव सरांना दाखवले होतेस काही डिझाईन. तर ईश्वरी म्हणते हे फडकुचंदला दाखवून त्याचा ओरडा खायचा शॉक नाही आहे मला असं म्हणते बरं का. आणि म्हणते आता तर काय सवालच पैदा होत नाही, आता सगळं ठरलं आहे असं म्हणून ती म्हणते ती वेळच येणार नाही पुढे. आणि मग नम्रता आता ईश्वरीचा अंदाज घेण्यासाठी बोलते इशू अगं म्हणते तिला मला खरं सांग तू खरंच खूप मिस करतेस ना तुझं काम. तर ईश्वरी एकदम गप्प होते आणि एकदम म्हणते की काहीच बोलत नाही ती. तर नम्रता म्हणते आता आपण इंदोरला परत जायला हवं इशू. अगं तिकडे बाबांना तिकडे दुकानात मदत करायला हवी, जिलबा तळायला लागलीस, मदत करायला लागलीस की तुला सात्विक फॅशन आठवणारच नाही, म्हणजे कसं सगळं एकदम बढिया होऊन जाईल असं म्हणते. आणि मग ईश्वरी हो म्हणते. तर नम्रता म्हणते की आईने दगदग करून इकडे यायची गरजच नव्हती, आपण जाणारच होतो की. आणि कसं आहे तुला आता तुझं लॉकेट मिळालं आणि तुझी नोकरी पण सुटली आहे, मग का थांबायचं आपण इथे इशू असं विचारते नम्रता. तर ईश्वरी तिला काय सांगते बघा आणि म्हणते खरं आहे ताई तुझं, पण अजून एक काम बाकी आहे असं म्हणते. आणि मग नम्रता विचारते काय. तर ईश्वरी म्हणते की मी त्या शलाकाताईंना शब्द दिला होता की त्यांच्या त्या दुष्ट नवऱ्याला शोधून काढेन म्हणून. त्या जरी अशा घाबरून अचानक निघून गेल्या असल्या तरी त्यांचा नवरा कुठे सापडला अजून. आणि नम्रता पण म्हणते हो की. तर ईश्वरी म्हणते त्याला शोधून त्याला शिक्षा झाली ना की ताई, की मग इथून जाताना मला वाईट वाटणार नाही असं म्हणते. आणि मग नम्रता पण त्याला दुजोरा देते. बघूया आता ईश्वरी त्या नवऱ्याला शोधून काढू शकेल का. तर प्रेक्षकांनो राकेश बघा काय करतोय आणि म्हणते चला आता काहीतरी करायला हवं असं तो म्हणतोय. शलाक आला, रेंज यायची वेळ झाली. म्हणजे आता शलाकाच्या फोनवरून ना तो मेसेज टाईप करतोय बघा. आणि तो काय मेसेज टाईप करतोय बघा आणि म्हणतो आधी ईश्वरीजी तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद असं म्हणतो तो इकडे. आणि आता म्हणते मेसेज करत राहिलं पाहिजे, लक्षात ठेवतो तो इथून पुढे. आणि आता तो मेसेज करतोय शलाकाच्या मोबाईलवरून ईश्वरीला. त्या मेसेजमध्ये लिहितो या सगळ्यामध्ये तुझ्यासारखी गोड मैत्रीण मिळाली त्याबद्दल खरंच खूप आनंद आहे, अभिमान आहे असं म्हणतो मेसेजमध्ये. आणि मग पुढे म्हणतो की तू केलेल्या मदतीबद्दल तुला म्हणजे आभार मानून मला तुला परक करायचं नाही आहे, तुझ्या मैत्रीचा अपमान करायचा नाही आहे मला असं म्हणून तो लिहितो मेसेजमध्ये. आणि मग पुढे म्हणतो तरीही की खूप खूप थँक्स असं म्हणतो आणि मेसेज सेंड करतो. तर
प्रेक्षकांना आता ईश्वरीला मेसेज आला आहे. तर ईश्वरी स्वतःच्या फोनवर तो मेसेज वाचते. तर कसा लिहिला आहे तो मेसेज, तर ईश्वरी म्हणते की शलाकाताईंचाच मेसेज आहे. आणि मग काय लिहिलं आहे वाच असं चाललं आहे. आणि आता ईश्वरी वाचते तो मेसेज. तर त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे की ईश्वरी इथे आले आणि अगं देवाची कृपा झाली. आजच सकाळी राजेश्वर परत आलेत आणि ते पूर्णपणे सुधारलेत. आणि अगं ते मुंबईत नव्हते, ते कुठल्या तरी म्हणजे माझाच काहीतरी गैरसमज झाला होता. ते कर्नाटकातल्या एका आश्रमात गरिबांची सेवा करत होते काही महिने. आणि त्याच्यामुळे मला ते भेटले नव्हते. त्यातच त्यांना खूप मनशांती मिळाली. त्यातच त्यांना त्यांची चूक जाणवली आणि म्हणून ते घरी परत आलेत. आता आम्ही सुखाने इथेच संसार करू असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. असा मेसेज राकेशनं पाठवला आहे. मग ईश्वरी म्हणते ताई शलाकाताई एवढे मोठे मेसेज करण्यापेक्षा साधा एक कॉल का नाही करत, थांब मीच त्यांना कॉल करून बघते असं ईश्वरी म्हणते. आणि ईश्वरी कॉल करणार त्याआधीच प्रेक्षकांनो राकेशने इकडे मेसेज टाईप करून झाल्या फोन इकडे स्विच ऑफ करून टाकला. त्यामुळे ईश्वरी म्हणते अगं बंद येतोय ताई त्यांचा फोन. आता तर त्यांनी मला मेसेज केला ना, तर नम्रताला पण शॉक बसतो. फोन बंद कसा येईल. तर ईश्वरी म्हणते शलाकाताई मुंबईहून निघून गेल्यापासून आमचं बोलणं झालं नाही अगं फोनवर, फक्त त्यांनी मेसेजेसच केलेत मला. आणि त्याच्यामुळे काय आहे ना, तर नम्रता विचारते की ईशू तुला हे सगळं अजीब नाही का वाटत. ईश्वरी पण म्हणते खरं तर त्यांचं वागणं अजब आहे. खरं तर त्यांच्या घरी काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम तर नसेल ना, असा प्रश्न ईश्वरी विचारते. तर नम्रता म्हणते काही माहिती नाही, पण दोघींच्या मनामध्ये शंका तर आलेली आहे. तर लावण्य इकडे अर्णवला ओरडून म्हणत असते की तुझंच ऑफिस आहे ते, तुला हवं ते तोडू शकतोस तू इथे असं म्हणून ती ओरडते. आणि म्हणते पण दॅट्स नॉट दी पॉईंट, तो पॉईंटच नाही आहे. पॉईंट हा आहे की तू सकाळी आल्यापासून तू डिस्टर्ब आहेस, तू चिडचिड करतोयस असं आता इकडे लावण्या पण म्हणते. आणि त्याचं कारण काय आहे हे समजून घेतो असं म्हणते अर्णवला. आणि मग ओरडून म्हणते वेळच्या वेळी बाहेर पड या सगळ्यातून AR असं म्हणून सांगते ती ओरडून. एवढ्या अनइम्पॉर्टंट गोष्टी तुझी मेंटल स्पेस का ऑक्युपाय करतात असा प्रश्न विचारते ती लावण्या चिडून आता अर्णवला. आणि अर्णवकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, तो गप्पच बसतोय. तर लावण्या सांगते जस्ट थिंक अबाउट दॅट. तर लगेच अर्णव म्हणतो की तुझे सजेशन्स आता बंद कर, इनफ सजेशन्स, आणि तू गो नाऊ असं म्हणून सांगतो की तू जा इथून. तर लावण्या म्हणते एकदम त्याच्याकडे बघून की मी जाणारच आहे असं म्हणते. आणि मग पुढे म्हणते की त्याच्या खांद्यावर हात वगैरे ठेवते आणि मग त्याला समजायचा प्रयत्न करते. आणि म्हणते बघ तू त्या ईश्वरी देसाईचा नको तेवढा विचार करतोयस यार, यू आर म्हणजे तू खूपच विचार करतोयस. आणि इट्स ओके, चुका होणारच असं म्हणते. त्यातून त्या वेळेच्या वेळी बाहेर पडणं गरजेचं आहे असं म्हणते पुढे. सो प्लीज की आता लवकरात लवकर तू ही चूक सुधार असं म्हणून आता लावण्या सांगते बरं काय यारला तू चूक सुधार असं. आणि म्हणते हा म्हणजे माझा कन्सर्न आहे तुझ्या साठी. आणि म्हणते आणि ती म्हणते की हे बघ ॲज अ फ्रेंड आणि ॲज अ कलिग म्हणून माझा कन्सर्न आहे म्हणून मी तुला सांगते. आणि मग अर्णव विचार केल्यासारखं दाखवतोय बरं का. आणि परत तिच्या खांद्यावरचा हात तसाच आहे अजून. तरी लावण्या पुढे म्हणते फक्त एक साधी पिये होती अरे ती मुलगी, दुसरं काही नव्हतं, ती तुला सोडून गेली असं म्हणून हे करू नको. आणि प्रत्येक रिकामी जागा ही भरण्यासाठीच रिकामी होत असते असं सांगते बरं का लावण्या आता अर्णवला. आणि म्हणते हे ऑफिसमध्ये असेल किंवा पर्सनल लाईफमध्ये असेल, ही रिकामी झालेली जागा भरण्यासाठीच असते असं ती सांगते. आणि मग प्रेक्षकांनो लावण्याला जे सांगायचं ते तिनं सांगितलं. आणि अर्णव त्या गोष्टीबद्दल फक्त विचार करतोय. लावण्या त्या फुटलेल्या कपाकडे एकदा लावण्याकडे असं बघते. आणि मग म्हणते आता हा ग्लास कधीच जोडता येणार नाही आहे कारण तो फुटलाय तो ग्लास असं म्हणते, कायमचा फुटला असं म्हणून सांगते. म्हणजे ती अनडिरेक्टली सांगायचा प्रयत्न करते तिला जे काही सांगायचं आहे ते. आणि जस्ट गो इट अदर म्हणजे त्याच्यापासून पुढे जा, मूव ऑन हो असं म्हणून ती सांगायचा प्रयत्न करते. तर अर्णव त्यावर काहीच बोलत नाही प्रेक्षकांना. आणि लावण्य आता निघून गेले. बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा की नेमकं अर्णव या सगळ्यातून कसा बाहेर पडेल, कशी मदत होईल त्याला, कुणाची मदत होईल, का नेमका अजून ईश्वरीमध्ये तो गुंतत जाईल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये मिळतील. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघायला अजिबात विसरू नका की तू ये रे माझा मित्र. कारण अर्णव अजूनही ईश्वरीला आठवतं, ईश्वरीच्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत आहेत. तो स्वतःच्या खुर्चीत बसलाय पण ईश्वरीची आठवण काय त्याची पाठ सोडत नाही आहे. ईश्वरीनं त्याला दिलेलं रेजिग्नेशन लेटर असेल, या सगळ्या गोष्टी त्याला आठवत आहेत. तिनं नोकरी सोडून गेली तो क्षण आठवतोय, फोनवर बोललेलं किंवा केलेलं भांडण आठवतंय. त्यामुळे तो असा की नाही अजूनही गप्पच असा बसून आहे आणि आपल्याच विचारात हरवला आहे. बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात ईश्वरीची आई आता दिसणार आहे आणि त्याच्यासाठी नम्रता आणि ईश्वरी दोघी म्हणून काहीतरी सरप्राईज प्लॅन करणार आहेत. पण इकडे राकेशच्या पोलिसांबरोबर मिळून काहीतरी वेगळाच प्लॅन चालू आहे. ईश्वरीच्या आईला अडकवायचा त्याचा प्लॅन आणि स्वतः हिरो बनायला चालला आहे. पण त्याचा हिरो बनण्याआधी पचका होणार आहे कारण तिथे उद्याच्या भागात अर्णवने एंट्री घेतली. त्यामुळे बघूया उद्या काय घडणार आहे ते.